पहिलं मैदानामध्ये सुरू आहे आणि सलामीची जोडी अजूनही मैदानामध्येच आहे. तिथे करण मोरे, सुमित डोंगडे. मला वाटतं आतापर्यंतचे सगळे चेंडू हे करण मोरेनं खेळलेला आहे. सुमित डोंगडेला अजून संधी मिळाली नाही. याबरोबरच हो हो हाफ व्हॉलीवरती इनसाइड आउट खेळला फटका, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार धावफलकावरती असतील त्या 14 धावा. विकी भोईरचं षटक देखील प्रचंड महागडं ठरत आहे. 13, 14, 15 धावा सहजपणे घेतल्या जातात. करणचा ओहो व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टायमिंग, काय सुंदर फटका आहे. आकाश मार्गाने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. एक स्वीट व्हॉइस, षटकार. हॅलो हॅलो. आमच्या भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पांडेमामा खेऊर यांचं कोपराच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. वैकुंठ मांजरेकर यांना विनंती करेन की आपण पांडेमामा खेऊर यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. कॅमेरामन आला आला. या ठिकाणी एक पारितोषिक आलेलं आहे करण मोरेसाठी. अजमत नारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक करण मोरेच्या या बहारदार फलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 4, 3 चौकार, 1 षटकार, 20 धावांची लय लूट केली. शेवटच्या चेंडूवरचा फटका, काय टायमिंग अफलातून होतं. खर तर एक गोड आवाज आपण ऐकला आणि असं जर गोड टायमिंग असेल. या ठिकाणी पांडुमामा खेऊर भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष यांचं यथोचित मान सन्मान होतोय. वैकुंठ मांजरेकर यांच्या शुभ हस्ते त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सर कंटिन्यू. बघा धावफलकावरती 20 धावा. इथे या माईकचा आवाज कोणीतरी व्यवस्थित करा बरं. हॅलो. थोडस काय असं सिट्टी मारल्यासारखं होतो आवाज मध्ये मध्ये. ओके ओके, थोडा कमीच ठेवा. हॅलो. 20 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये. करण मोरेनं काय कमालीची फलंदाजी. नवीन गोलंदाज धीरज भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय आणि फलंदाज स्ट्राइक एंड वरती सुमित डोंगडे. ठीक, सुमित डोंगडेला आपण बघणार आहोत. या खेळाडूनं देखील टेनिस क्रिकेटमध्ये एक आपलं वेगळं वलय तयार केलेलं आहे, एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. या गोष्टी कधी होतात, त्यासाठी तुम्हाला सातत्यानं त्याग करावा लागतो, सातत्यानं कष्ट करावं लागतं, सातत्यानं यश मिळवावं लागतं, तेव्हा या वलय तयार होत असतं. हॅलो. या ठिकाणी संजय जाधव यांचा आमच्या कोपराच्या वतीनं मी मान सन्मान करतोय. अमोल नार्वेकर यांना विनंती करेन की आपण त्यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. संजयजी जाधव यांचं कोपरावच्या वतीनं अमोल नार्वेकर यथोचित मान सन्मान करत आहेत. सर. वपू काळे यांचं वपुर्झा नावाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी अतिशय छान प्रकारे लिहिलेलं आहे. ते म्हणतात की एखादा उपग्रह ज्यावेळेस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जात असतो ना, त्यावेळेस त्याला प्रचंड ऊर्जा द्यावी लागते. यावेळेस ओव्हर फुल टॉस होता, चेंडू ड्राईव्ह केला, डीपेक्षा कव्हरला, क्षेत्ररक्षक तिथे तयार होतोय, अडवतोय, फेक करतोय, 1 धाव केवळ मिळेल ती सुमित डोंगडेला आणि धाव फलकावरती पुढे स्कोर 21 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आसिफ 11 प्रथम फलंदाजी करत असताना. उपग्रहाला जसं गुरुत्वाकर्षण कक्षाच्या बाहेर पोहोचेपर्यंत मरियम 11 धावफलकावरती 21 धावा आहेत. आसिफ 11 क्षेत्ररक्षण करते, टॉस जिंकला होता त्यानं. हो काय शॉट आहे, टायमिंग बेमिसाल, कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड टाइम.
डीजे धावफलक 27 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावांचे स्काय स्क्रेपर्स उभे राहत आहेत आणि त्याला कारणीभूत मॅन ऑन स्ट्राईक. 2 षटकार लागोपाठ करण मोरेकडून. उजव्या बाहेर चेंडू होता, हलक्या हाताने स्टिअर करायचं, तिथे घेता आला नाही. निर्धाव चेंडू ठरेल. धावफलक स्थिर असेल 27 धावा. मात्र करण मोरेचा झंझावात सुरूच राहणार आहे. 3 चौकार 2 षटकार 25 धावसंख्येवरती नाबाद, 26 धावसंख्येवरती नाबाद. तुम्ही बघाल करण मोरेला तर गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा धीरज भोईर. इथे ओ हो बॅटची आतली कड आणि यष्ट्या उद्ध्वस्त. करण मोरेचा सहज सुंदर खेळ समाप्त. पहिला धक्का 1 गडी बाद 27. नवीन फलंदाज सिद्धेश वस्कर मैदानामध्ये दाखल होईल. करण मोरे काय भन्नाट खेळ आज त्याने केला होता. सुसाट वेगानं तो फलंदाजी करत होता. मात्र वेगावरती स्वार झालेला फलंदाज. आपण पाहतो की आपण ऍक्सिलरेटर जर प्रमाणापेक्षा जास्त जोरात वेगानं दाबला तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि इथे तोच ऍक्सिडेंट झाला आणि आपला एका छोट्या खेळीचा मात्र बहारदार खेळीचा अंत झाला. करण मोरे बाद. धावफलकावरती धावा 27. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना गोलंदाज धीरज भोईर ऑन दी मार्क. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडलाच खेळणार आहे. सिद्धेश वस्कर नॉन स्ट्राईक एंडला. सुमित डोंगडे उजव्या बराचसा बाहेर. ओ हो इथे खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू होता. क्षेत्ररक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न आहे. तिथे 1 धाव मिळते अतिरिक्त. वाईड चेंडू ठरेल आणि त्यावरती एक अतिरिक्त 2 धावा अशा मिळतील. धावफलक पुढे पोहोचेल तो 29 धावा. आपण बघतोय कुठे टप्पा पडला. कदाचित पंचांना या गोष्टी दाखवत असेल परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार असे अंपायर्स आपल्याला मिळालेले आहेत. सुहास वैद्य सर बदलापूर, प्रशांत आंबेडकर सर जे बदलापूरवरून आलेले आहेत, स्क्वेअर लेग अंपायर प्रकाश विभूते सर मीरा रोड मुंबई, आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे संजय सावंत सर अर्थात लोबो सर हे देखील या सामन्यामध्ये ॲज अ ऑफिशियल काम करत आहेत आणि खूप सुंदर या क्षेत्रामध्ये त्यांनी आपला करिश्मा दाखवलेला आहे. याबरोबरच खोलवर टप्प्याचा हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला. मिड विकेट लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती वेगाने झेपावला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो येतोय मात्र तोपर्यंत 2 धावा. वाऱ्याचा वेग होता, चित्त्याची चपळाई दाखवली. मानो खरगोश की तेजी. या 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 32 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मरियम 11. मयूर चौगुले सर सकाळपासून कालही त्यांनी स्कोरिंग वरती आपली कमांड दाखवली. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी स्कोरर म्हणून ते काम करतायत आणि त्यामुळेच आमचं काम खूप सोपं होतं. अनेक गोष्टींचे फॅक्ट्स त्यांच्या माध्यमातून लक्षात येतात. 3रं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे आणि फलंदाज सुमित डोंगडे सिद्धेश वस्कर ही जोडी आता मैदानामध्ये दाखल होणार आहे. ज्या गोष्टींची चर्चा करत होतो मगाशी सहज एक विषय हाताळला गेला होता की तुम्हाला कष्ट सातत्यानं करावे लागतात, मेहनत सातत्यानं घ्यावी लागते आणि यश सातत्यानं मिळवावं लागतं. तेव्हा कुठेतरी तुमचं नाव तयार होत असतं, तुमचं वलय तयार होत असतं, तुमचं स्थान निश्चित होत असतं आणि मग म्हणतो आपण अढळ असं ध्रुव ताऱ्यासारखं स्थान या व्यक्तिमत्वानं मिळवलेलं आहे. पण ही गोष्ट साध्य करणं ही सोपी गोष्ट नसतं आणि म्हणून वपुर्झांचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाईपर्यंत उपग्रहाला प्रचंड एनर्जी द्यावी लागते, इंधन खर्च करावं लागतं. परंतु एकदा का तो गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर गेला की मात्र सोलार लाईट वरतीच पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा मारू शकतो. अपेक्षित असं काम तो करू शकतो आणि वर्षानुवर्ष तो सॅटेलाइट तिथे स्थिर काम करू शकतो. परंतु सुरुवातीला त्याला ती उंची गाठेपर्यंत जी एनर्जी द्यावी लागते ना ती मोठी असते. ओहो बाहेरची कड इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या फटक्यांसाठी ओळखला जातो सुमित.
धावफलक 4 धावांनी वाढ होईल. 36 धावा. आतापर्यंत शांत होता तो. एका बाजूनं करण मोरे हा वादळ भरून आला होता आणि दुसऱ्या बाजूनं सुमित डोंगडे हा डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून आलेला होता. जणू काय एक्सिमोच्या प्रदेशातूनच तो आला की काय. एवढा थंड, एवढा शांत होता. परंतु ही शांतता ही चिरकाल टिकत नसते. क्रिकेटला अस्थिरतेचा शाप आहे. एखाद्या अळूच्या पानावरचा दवबिंदू, पाण्याचा एक थेंब जसा अस्थिर असतो तसं क्रिकेट अस्थिर आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. आणि इथे आपण बघतोय सुमित डोंगडे आतापर्यंत शांत होता, मात्र त्याने देखील बॅट उचलायला सुरुवात केली. आक्रमक फलंदाज आणि त्याच्या भात्यामध्ये अनेक अनेक फटके आहे. अर्जुनाचा भाता जसा अक्षय होता ना, तसा या सुमित डोंगडेचा सुद्धा फटक्यांचा भाता अक्षय आहे. याबरोबरच परत एकदा 360 डिग्री मध्ये हा फटका. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. वाह, चित्त्याची झेप चेंडूवरती घेतली त्यानं. तिथे अडवला चेंडू. 2 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. धावा वाचवणं हे सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, कारण जेवढ्या धावा तुम्ही वाचवाल ना, तेवढ्या धावा कमी तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. अनेक खेळाडू असे. मोहम्मद कैफला भारतीय संघामध्ये चिरकाळ संधी मिळाली, कारण क्षेत्ररक्षण करत असताना तो 30-35 धावा वाचवतो. गांगुलीनं अगदी स्पष्ट सांगितलं होतं. आता रवींद्र जडेजा सरांना आम्ही बघतो, एका 50 षटकांच्या सामन्यामध्ये जर एखादा क्षेत्ररक्षक 35 धावा वाचवत असेल तर त्याने धावा बनवताना 30-35 धावा बनवल्या तरी खूप पुष्कळ होतात. 20-25 धावा बनवल्या तरी पुष्कळ होतात. त्याचं काम त्याने चोखपणे पार पाडलेलं असतं. एखादा फलंदाज एखाद्या मॅच मध्ये शून्यावरही बाद होऊ शकतो, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्याचं काम प्रत्येक मॅच मध्ये योग्यपणे पार पाडतो. इथे चेंडू आकाशामध्ये. सुमित डोंगरेचा हा पुन्हा एकदा दिमागदार, रुबाबदार शाही फटका. षटकार. चव्वेचाळीस धावा. 44 ऑन बोर्ड. तर धावफलक 44. युसुफ गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर एक डबल चाली. एक चांगला चेंडू मध्ये युसुफनं टाकला. पुन्हा आखूट टप्प्यावरती सुमितनं त्याला 6 धावा दाखवल्या. करण मोरेने ज्यावेळेस ड्रायव्हर सीट वरती होता करण, त्यावेळेस सुमित शांत होता. आता सुमितनं स्टिअरिंग आपल्या हातात घेतलेली आहे. तिसरं षटक चालू आहे. परत एकदा चेंडू उडवला इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुमितचा हा खेळ समाप्त होईल. धक्का दुसरा. युसुफला मिळालं यश. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना तहसीन 11 आणि एकता वॉरियर्स दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. तहसीन 11 सर्वा दोन्ही संघनायक, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर टू नरेश सर. नवीन फलंदाज राकेश प्रभू. आपल्या सर्वांच्या परिचयाचा हा देखील खेळाडू आहे. राकेश प्रभू टेनिस क्रिकेटमध्ये निश्चित या खेळाडूचं देखील एक स्थान आहे, एक वलय आहे. या खेळाडूची देखील एक जागा आहे आणि विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी त्याने ती जागा मिळवलेली आहे. आज मैदानामध्ये राकेश प्रभूला आपण पाहता. सुमित डोंगडे बाद झाल्यानंतर सिद्धेश वस्कर हा शांत आहे आणि राकेश प्रभू आत्ताशी दाखल झालेला आहे. ही स्ट्रॅटेजी आहे. एखाद्या संघाची ती एक योजना असते आणि त्या योजनेबरोबर हुकूम ते खेळतात. स्ट्राईक एंडवरती सिद्धेश उजवायशा बाहेर जाणारा हा चेंडू होता. युसुफचा निर्धाव ठरला. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मरियम 11. आसिफ 11 विरुद्ध मरियम 11 असा दुपारच्या सत्रामध्ये रंगलेला हा सामना आहे. 3 षटकामध्ये 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मरियम 11 बनवल्यात. विशेषतः सुरुवातीला करण मोरेनं ताबडतोड फलंदाजी 26 धावांचं योगदान दिलं आणि करण बाद झाल्यानंतर सुमित डोंगरेने सूत्र हातामध्ये घेतली. त्याने 15 धावांचं योगदान दिलं. तर आता सिद्धेश वस्कर आणि राकेश प्रभू यांच्यावरती स्लॉग ओव्हर्स मध्ये जबाबदारी आहे. शेवटच्या षटकामध्ये धावांचा महापूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहिजे राकेश प्रभू सारखा एक धिप्पाड उंचीचा खेळाडू, ताकदीचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय आणि त्याच्या भात्यामध्ये नाही तर त्याच्या हातामध्ये कौशल्याचं जादू आहे आणि ते फटके ज्यावेळेस बाहेर पडतात ना, प्रेक्षकांना तो खेळवून ठेवतो, मंत्रमुग्ध करतो.
आज परत एकदा या शेवटच्या षटकामध्ये त्याच्याकडून अशाच काही फलंदाजीची अपेक्षा आहे. गोलंदाजीमध्ये त्याला रोखण्यासाठी कोण तयार होतं हे बघायचं. विकी भोईरचं एक षटक आपण पाहिलं, 20 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या. धीरज भोईरनं एक गडी बाद करत असताना 12 धावा मोजल्या, तर युसुफनं देखील एक गडी बाद करताना 12 धावा मोजलेल्या आहेत. कोणताही गोलंदाज इथे 10 पेक्षा कमी धावा देऊ शकलेला नाही. 10+ चांगलं षटक आम्ही ठरवतो 10 पेक्षा कमी धावा असतील तर, परंतु जर ते षटक 10 पेक्षा पुढे जात असेल तर 10-12 धावा या स्पर्धेमध्ये निश्चित एक चांगलं षटक म्हटलं जाईल. आणि ही 2 षटकं जी आहेत धीरज भोईर युसुफचं ही चांगली ठरलेली आहेत, कारण दोघांनी 12 धावा खर्च केल्या. मात्र विकी भोईरचं षटक हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह होतं. सचिन गोलंदाजी मार्कवरती, समोर राकेश. हो हो, पुढे चेंडू होता, पायांची मोमेंट नव्हती. खरं तर चेंडूमध्ये पर्यंत पोहोचताना त्याला खूप अडचणी आल्या तिथे, आणि बॅक टू बॉलर खेळला, फॉलो थ्रू मध्ये खूप सुंदर अडवला. तिथे गोलंदाज सचिननं धाव मिळणार नाही. धाव फलकावरती 44. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मरियम 11 या मॅच मध्ये. प्रथम फलंदाजी करताना आपण बघणार आहोत मरियम 11ला. भूतदया हा महाराष्ट्राला लाभलेल्या संतांनी दिलेला खूप मोठा विचार आहे. याबरोबरच एक चांगला प्रयत्न होता, मात्र बॅटमध्ये चेंडू आला नाही. बॅट आणि पॅडमध्ये खूप मोठं अंतर होतं. तिथे सलग दुसऱ्या चेंडूवरती राकेश प्रभूला निश्चित थोडंसं त्रस्त करून टाकलेलं आहे ते गोलंदाज सचिननं. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव, 44 धावा धाव फलकावरती आहेत. एकता वॉरियर्स संघनायक चला टॉस होणार आहे. तहसीन 11 आणि एकता वॉरियर्स यामध्ये मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये या. याबरोबरच लोअर फुल टॉस खेळायचा प्रयत्न होता, मात्र तिथे झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बघा, शेवटचं षटक आहे आणि राकेश प्रभू स्लॉग ओव्हर्स मध्ये फलंदाजी करतोय. फटका बॅटला मिडल झालेला आहे आणि तो देखील पुन्हा फॉर्म मध्ये येतो की काय, शेवटच्या 3 चेंडूमध्ये आपल्याला दिसेल ते उत्तर. तर गोलंदाज सचिन राकेश प्रभूसाठी. फुलरलेनचा चेंडू, बॅक टू बॉलर. परत एकदा चेंडू टाकल्यानंतर ज्या समोर निर्धारानं सामोरा गेला गोलंदाज सचिन चेंडूला, त्याचं कौतुक करावं लागेल. या परिस्थितीमध्ये चेंडू परत येत असताना अडवणं हे निश्चित अवघड असतं. आपण बघतो की एखादा गोलंदाज 120-130 च्या स्पीडने चेंडू टाकत असेल, त्याच्यानंतर तो चेंडू फलंदाज बॅटनं अधिकचं त्याचं बल टाकून परत रिप्ले करत असेल, आणि त्या चेंडू टाकल्यानंतर किती कमी वेळ असतो गोलंदाजाकडे, तेवढ्या वेळात त्याला तो चेंडू पुन्हा अडवायचा असतो. आणि इथे कोणतीही चूक केली नाही. खरं तर गोलंदाज सचिननं अडवला छानपैकी चेंडू. 1 धाव इथे मिळते. धाव फलकावर 51 धावा या षटकामध्ये. काय सुंदर गोलंदाजी. केवळ 7 धावा, एक षटकार त्यामध्ये मिळालाय जरूर, पण 7 धावा केवळ खर्च करतोय तो गोलंदाज सचिन. स्लॉग ओव्हर्स मध्ये सचिन नाईक. चांगली गोलंदाजी आहे. या खेळपट्ट्यावरती सुद्धा धावा रोखल्या जाऊ शकतात. इथं विकेट बघितल्यानंतर, मैदान बघितल्यानंतर निश्चित फलंदाजीसाठी पोषक आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. ही खेळपट्टी खास फलंदाजांसाठीच बनवलेली असं मी म्हणेल, परंतु इथे गोलंदाज सुद्धा आपला वाटा सोडत नाहीत. अलीकडे आपण पाहतो ना, पूर्वी वडिलांच्या संपत्तीतला वाटा सगळा मुलांना दिलं जायचं, मुलींना काही दिलं जात नाही. नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं कायदा आला, अगदी घटना तयार करत असतानाच महिलांना देखील समान अधिकार दिले गेलेले आहेत. आणि इथे अलीकडं LBW फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 4 ची सांगता इथे होईल.
एक डाव इथे संपेल. 51 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत मरियम 11 कडून. विजयासाठी 52 धावांचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे आसिफ 11 समोर. निश्चित हा सामना देखील काळजाचा ठोका चुकवणारा, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ठरणार आहे. विनंती असेल टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचे लवकरात लवकर तहसीन 11 आणि एकता वॉरियर्स. दत्ता खर्चे सरांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. आता खर्चे सर जे या विभागातील महसूल विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आहेत एकता आणि त्याचबरोबर तहसीन. हिट कॉल केला होता आणि टेल आलाय. धन्यवाद दत्ता सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचबरोबर मी दोन्ही संघनायकांकडे जाईल. मागील वर्षी खूप चांगला परफॉर्मन्स माझ्या मते विजेतेपद तुम्ही या ठिकाणी विश्वजित ठाकूरच्या सोबतीने मिळवलं होतं. यावर्षी एक नवा हंगाम वेगळी तयारी या ठिकाणी आयोजकांनी केली आहे. आज काय कोणत्या तयारीनिशी या ठिकाणी आलेला आहात आणि त्याचबरोबरीने टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करणार पहिले आणि तयारी अशी काय नाही, म्हणजे आयकॉन वगैरे हा विषय सोडून द्यायचा. सगळ्यांनी एकत्र क्रिकेट प्लेयर म्हणून खेळलं ना तर इथे जास्त सक्सेसफुल होतं असं मला वाटतं. त्याचबरोबर वर्षानुवर्ष आता हे क्रिकेट तुम्ही स्वतः रणजीपटू आहेत, खूप मोठे खेळाडू आहेत, परंतु कोपरा ग्रुपचं आयोजन दरवर्षी एका मोठ्या वरच्या स्तरावर चाललंय, त्याविषयी देखील काय होणार? त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण की दरवेळी नवीन नवीन दरवर्षी येतं तेव्हा काही ना काहीतरी चेंजेस असतात आणि फार चांगलं चांगलं असं नियोजन इथे असतं. त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तहसीन 11 आणि एकता या दोन संघांमधील मॅच आपल्याला काही कालावधीनंतर पाहायला मिळेल. आपण आहोत वडवलीमध्ये, श्रीवर्धन तालुक्यामध्ये. कोपरा ग्रुपची स्पर्धा सध्याच्या घडल्या या ठिकाणी सुरू आहे. tenniscricket.in वर जे चाहते पाहत आहेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. परंतु एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि त्या मॅचच्या जसं आपण दुसऱ्या डावाकडे जाऊ त्यावेळेला आवाज असेल यासीन मर्चंट सरांचा. धन्यवाद. चला मॅच कडे देखील आपल्याला जायचंय. मॅच तर सुरू होणार आहे. विजयासाठी 52 धावांचं लक्ष आहे आसिफ 11 संघासमोर. टार्गेट निश्चित सुंदर आहे, फायटिंग स्कोअर आहे आणि दोन्ही संघ फायटर आहेत. तर पाहूया कोणाचं जेट हवेमध्ये टॅकअप करेल आणि कोणाचं जेट क्रॅश होईल याचं उत्तर आपण इथे शोधू. पुढच्या 4 षटकांमध्ये हा एक सुंदर खेळ बघण्यासाठी आपण सगळे तर तयारच आहोत, परंतु आपल्या कानावरती आपला एक सुमधुर आवाज या ठिकाणी येतोय. आपल्या जिल्ह्यातील एक प्रतिभावान समालोचक आणि अनेक सामन्यांचा, अनेक वर्षांचा क्रिकेटच्या समालोचनाचा अनुभव, खरं तर क्रिकेटच्या माध्यमातून ज्याने मोठा त्याग केला आणि आज खेळाला झळाळी देण्यामध्ये त्यांचं योगदान निश्चित कोणी नाकारणार नाही, अशाच एका सुंदर मित्राला मी या ठिकाणी निमंत्रित करतो. यासीन सर, स्वागत आहे. धन्यवाद नरेश जिटोमे.
सरांचा आवाज आपण ऐकत होतात आणि याच दरम्यान सन्माननीय संजय जाधव यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. जीतने के लिए 52 रनों की जरूरत, 4 ओवर का ये मुकाबला. पहला ओवर लेके आए हैं चेतन, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज किरण और नॉन स्ट्राइक एंड पर विशाल. बल्लेबाजी करने वाली टीम आसिफ 11. जी हां, बहुत ही बढ़िया गेंद थी. ऑफ स्टंप पर यॉर्क करने का प्रयास किया था, वाइड यॉर्कर करने की कोशिश थी, काफी हद तक सफल भी रहे. हालांकि ढीले हाथों से उसे फ्लिक करने की कोशिश की. गेंद शॉर्ट थर्ड मैन की दिशा में. फुल टॉस गेंद बिल्कुल नहीं कर सकते. किरण पवार अपनी पावर दिखाते हुए फुल टॉस गेंद लेग स्टंप पर थी. जन्मदिन का तोहफा समझकर उसे कबूल किया और उसे पहुंचा दिया है सीमा रेखा के बाहर. पहला छक्का किरण के बल्ले से आता हुआ और छक्के के साथ यहां पे आगाज किया है. मैं अक्सर कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. अब यहां पे आगाज इस तरह से है तो अंजाम क्या होगा. यहां पे अपने इरादे स्पष्ट किए हैं किरण पवार ने. किरण पवार सही मायनों में एक आक्रामक तेवर अक्सर दिखाते हैं और तोड़फोड़ बल्लेबाजी करने के लिए मशहूर है, मारूफ है. और देखिए पहली गेंद पर गेंदबाज ने उन्हें बीट किया था, अचंभित किया था, मगर जैसे ही गेंद उनके स्लॉट में थी बहुत ही खूबसूरती के साथ उसे पहुंचा दिया था. फिर से एक बार फुल टॉस गेंद, मगर इस मर्तबा लोअर फुल टॉस गेंद थी, गैप को ढूंढ निकाला. गेंद दो खिलाड़ियों के बीच में से फरार, सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार बड़ा स्ट्रोक 4 रनों के लिए. इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे, बता बंदे तेरी रजा क्या है. यहां पे किरण पवार अपने आप पर भरोसा है जिनको. जी हां, ये देखिए इम्प्रोवाइजेशन अनोखा और ऑस्टनिशिंग ये स्ट्रोक था. हालांकि वहां पे फील्डर तैनात थे सुमित डोंगरे के रूप में और इसी वजह से मात्र 1 रन पर बल्लेबाज किरण पवार को संतुष्ट होना पड़ा. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 11 रन. पहला ओवर प्रगति पर 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है. 4 गेंदों में 1 छक्का 1 चौका हमें देखने को मिला है. पहली मर्तबा विशाल शाह को यहां पे खेलने का मौका मिलता हुआ. जीतने के लिए हर ओवर में 13 रन की औसत से यहां पे रन बनाने की जरूरत और बहुत ही पॉजिटिव अप्रोच के साथ यहां पे शुरुआत की है कि और इस बीच बहुत ही अच्छी वापसी, शानदार कमबैक मैं कहूंगा, क्योंकि फिर से एक बार वाइड यॉर्कर करने का प्रयास था. बल्लेबाज ऑफ स्टंप पर सफल होकर उसे स्वीप करने की कोशिश कर रहे थे. तिरछे बल्ले से खेलने का प्रयास था और गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया. गेंद वहीं पे रुक गई थी, लुढ़क गई थी और इसी वजह से रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया था राकेश प्रभु ने. जी हां, विकेट कीपर देखिए स्टंप से चिपके हुए प्रभु बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं और उसी के साथ शानदार विकेट कीपिंग अब यहां पे अंजाम देते हुए. देखते देखते यहां पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं 11 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. 2 कदम पिछड़ते हुए बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे नजर आ रही है. मैं चेतन की भी यहां पे तारीफ करना चाहूंगा क्योंकि 30 गज का दायरा मौजूद होने के बावजूद यहां पे उन्होंने बल्लेबाजों को कुछ हद तक यहां पे रोक के रखा, थामे रखा, रनों से वंचित भी किया है. 2 खराब गेंदें जरूर, हालांकि ये कौशल्य हो सकता है, हुनर हो सकता है बल्लेबाज किरण पवार का, क्योंकि उनके बैट में इतनी जबरदस्त पावर वो जनरेट करते हैं कि गेंदबाज भी थोड़े से विचलित होते हैं. सोचने पर मजबूर होना पड़ता है कि उन्हें गेंदें कहां करें. इस बीच नए गेंदबाज आए हैं प्रभु, राकेश प्रभु को मैंने अक्सर देखा है. हालांकि वो तेजी के साथ गेंदबाजी करने में विश्वास नहीं करते हैं.
उनकी खासियत यह है कि गेंदों को घुमाया जाए, गेंदों को बाउंस किया जाए और उसी के साथ सही लंबाई और सही दिशा को ढूंढे। और देखिए अक्सर मुझे वो बहुत ही बढ़िया होशियारी के साथ, बुद्धिमानी के साथ, कौशल्य के साथ अपनी गेंदबाजी को प्रस्तुत करते हैं और बल्ले विकेट टेकर गेंदबाज है, विकेट चटकाने के लिए माहिर खिलाड़ी है और इसी वजह से दूसरे ओवर में ही यहां पे उन्हें दावत दी है गेंदबाजी करने के लिए, क्योंकि उनके सामने है किरण पवार, सावड़ेश्वर सावड़ा इस टीम से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी। मगर आज इस खिलाड़ी का नाम पूरी भारत में जरूर इज्जत से लिया जाता है। अगली गेंद राकेश प्रभु की। देखिए मैंने पहले ही कहा था इतना पेस जनरेट नहीं करेंगे, मगर बल्लेबाजों को बार बार चकमा देने में, बल्लेबाजों को वर्सेटाइल गेंदबाजी करते हुए परेशानी का सबब बनने में कोई कसर नहीं छोड़ते। पहली गेंद हालांकि बल्लेबाज बिल्कुल समझ नहीं पाए थे, अक्रॉस द लाइन और स्वीप करने का कुछ अजीबो गरीब हमें अंदाज यहां पे देखने को मिला, नजर आया, मगर एक रन जरूर यहां पे मिला, मगर बल्लेबाज बिल्कुल कॉन्फिडेंट नहीं थे। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन, 12 फॉर नो लॉस। पहले विकेट के लिए साझेदारी यहां पे पनप रही है। राकेश फिर से एक बार, देखिए फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, बाउंसर जरूर था और बल्लेबाज के पास कोई चारा नहीं था, कोई ऑप्शन नहीं था और इसी तरह से खेलकर एक रन जुटा सकते हैं। ये बल्लेबाज ने समय सूचकता देखते हुए परख लिया था और इसी वजह से स्क्वायर लेग की दिशा में ढकेला था उन्होंने खाली क्षेत्र में और एक रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज बेधड़क और बेझिझक बल्लेबाजी करने वाले किरण को खेलने का मौका दिया। किरण फिर से एक बार चक गए क्योंकि गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आ रही थी, मगर डीप फाइन ले के दिशा में जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन, तालियों की गड़गड़ाहट सब कुछ यहां पे बयान कर रही है, क्योंकि उन्होंने कौन सा कार्य किया है, अपनी टीम के लिए 2 रन यहां पे बचाए हैं और 2 रन बहुत कीमती होते हैं। जिस तरीके से एक एक रुपया कीमती होता है, एक एक विद्यार्थी अवस्था में गुण महत्व होता है, गुण का महत्व होता है और राजनीति में एक एक वोट का महत्व होता है, उस तरह से मैदान में एक एक रन का उतनी ही कीमत होती है, उतना ही महत्व होता है। राकेश प्रभु ने अब तक 3 गेंदें डाली है और मात्र 4 रन खर्च किया है। इस गेंदबाज की यही खासियत है। जी हां, इस मरतबा फिर से एक बार इंप्रोवाइजेशन देखने को मिला, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए शानदार स्ट्रोक, काफी खूबसूरत स्ट्रोक था। फिर से एक बार हमें यहां पे इंप्रोवाइजेशन देखने को मिला। ऑफ स्टंप पर पहले ही सफल हो चुके थे, उस गेंद को थोड़ा सा शॉर्ट ऑफ लेन देख लिया था और अपने घुटने के बल गए थे, झुककर उस गेंद के नीचे आए और उस गेंद को मात्र एलिवेशन दिया, दिशा दी और आउटफील्ड बहुत ही फास्ट है और इसी वजह से आसानी के साथ 4 रन यहां पे उन्हें हासिल होते हुए इस चौके की सहायता से रनों की संख्या 19 रन जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 4 ओवर के मैच में 52 रनों की जरूरत आसिफ 11 वरवटने को। आसिफ 11 वरवटने की जानिब से सलामी बल्लेबाज किरण पवार फिर से एक बार, आहा इस मरतबा जोरदार अपील, खड़ा अपील, यहां पे दोनों भी अंपायर एक दूसरे के नजदीक जाते हुए नजर आ रहे हैं और हालांकि वहां पे क्या हुआ ये बताने के पहले ही देखिए किरण पवार ने खेल भावना को देखते हुए खुद बाहर निकलना पसंद किया। बहुत ही अच्छी स्पोर्ट्समैनशिप यहां पे किरण पवार ने दिखाई है, बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत अभिनंदन। ये पहला झटका लगता हुआ किरण पवार के रूप में। जैसे मैंने कहा था, राकेश प्रभु विकेट टेकर गेंदबाज है, किफायती गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, हालांकि पेस के ऊपर ज्यादा ध्यान नहीं देते, मगर सटीक निशाने पे गेंदबाजी करना अगर सीखना है तो राकेश प्रभु को आपको फॉलो करना होगा, उनको देखना होगा। राकेश प्रभु की यह खासियत मैंने अक्सर नोट की है, इसी वजह से राकेश प्रभु ने अपनी पहचान बनाई है और इस खिलाड़ी का भी बहुत ही इज्जत के साथ नाम लिया जाता है।
अपना निजी पहला ओवर लेके आए थे, एक चौका जरूर लगाया था, मगर उसके बाद उसी बल्लेबाज को उन्होंने चलता किया है। एक बड़ा बल्लेबाज, बड़ा विकेट, बड़ी मछली उनके जाल में फंसती हुई। 5 गेंदें हो चुकी है, 19 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए इस ओवर में रनों को सुखा दिया है राकेश प्रभु ने। हमेशा की तरह, अगर मैं ऐसा कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि हमेशा ये किफायती गेंदबाजी करते हैं। आज फिर से एक बार उसी राह पर, इस मर्तबा नहीं बचेंगे। गेंद फिर से एक बार स्लॉट में थी, पहली गेंद का सामना कर रहे थे और जो गेंद स्लॉट में थी उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में। बहुत ही बढ़िया तूफानी छक्का। धन्यवाद डीजे मास्टर। नए बल्लेबाज अक्षय पवार, किरण पवार के सगे भाई है और अक्षय पवार को कौन भूल सकता है, क्योंकि एक इनिंग मैंने उनकी देखी थी। मूड क्रिकेट एसोसिएशन की जानिब से जो टूर्नामेंट रखा गया था, वहां पे अक्षय पवार ने इस तरह से बल्लेबाजी की थी और आज तक मैं वो पारी उनकी भूल नहीं पाया हूं। हालांकि उनकी टीम हार गई थी उस मैच में, मगर अक्षय पवार ने तूफानी बल्लेबाजी करते हुए अकेले के दम पर उस मैच को तकरीबन अंतिम गेंद तक लाया था। वही अक्षय पवार पहली गेंद का सामना कर रहे थे और पहली गेंद उनके स्लॉट में थी। बहुत ही खूबसूरती के साथ अपने बैकलिप और अपनी ताकत का इस्तेमाल करते हुए उस गेंद को पहुंचा दिया। 6 रन छक्के की सहायता से खाता खोला है अक्षय पवार ने। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 25 रन। तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज सिद्धेश वास्कर। सिद्धेश वास्कर भी एक जाने माने खिलाड़ी है, एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से वो जाने जाते हैं। अनेक प्राइज उन्होंने जीते हैं, उनके नाम पर बहुत सारे प्राइज शुमार है और वही गेंदबाज सिद्धेश वास्कर निर्णायक अवस्था में, निर्णायक घड़ी में गेंदबाजी की जिम्मेदारी अपने मजबूत कंधों के ऊपर लाकर आए हैं, क्योंकि खुद वो कैप्टन है। राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद यॉक करने का प्रयास किया था, मगर अपना हेलीकॉप्टर चलाया, गेंद सीधा हवाई सफर करते हुए लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 6 रन। धन्यवाद डीजे। इसे हेलीकॉप्टर क्यों कहा जाता है, यह भी एक सवाल होता है, क्योंकि हेलीकॉप्टर के जिस तरीके से वो पंखे घूमते हैं उस तरह से बल्लेबाज के हाथ में वो बल्ला घूमता है। अब देखिए, नोट करिए, वो गेंद जब बल्ला घूमता है तो ऐसा लगता है कि हेलीकॉप्टर की वो पंखे घूम रहे हैं और इसी वजह से इसे नाम दिया गया है। मगर क्या कमाल का स्ट्रोक था, बहुत ही खूबसूरत, बहुत ही शानदार। जी हां, इस मरतबा अच्छी गेंद थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, कारपेट के सहारे उसे खेल दिया था स्क्वायर लेग की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात सुमित डोंगड़े और बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 32 रन, 32 रन ऑन स्कोर बोर्ड। अब यहां से जीतने के लिए 20 रनों की और जरूरत। गेंदें बची है 10, रनों की संख्या जीतने के लिए 20। इस मैच में क्या होगा ये तो आने वाला समय बताएगा। फुल टॉस गेंद और उसे फिर से एक बार स्क्वायर लेग की दिशा में खेला, स्क्वायर लेग में फील्डर तैनात थे, फिर भी उनके सर के ऊपर से गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रन। धन्यवाद डीजे। कहते हैं कि पसीने से लिखे पन्ने कभी अधूरे नहीं होते और दर बदर मेहनत करने वाले कभी खाली नहीं होते। देखिए, यहां पे मेहनत करते रहे, अच्छी गेंदों का सम्मान करते रहे और खराब गेंदों की यहां पे राह देखते रहे और उसे पहुंचाते रहे और इस वजह से अब यहां पे मंजिल उनके पास नजर आती हुई। फिर से एक बार विशाल ऑन द फायर, अक्षय, लाजवाब स्ट्रोक था, ऑस्टनिशिंग, आश्चर्यकारक। गेंदबाज के पास कोई जवाब नहीं है, गेंदबाज को लाजवाब कर दिया है।
धन्यवाद डीजे। अक्षय की बल्लेबाजी में खूबसूरता है, एक सुंदरता है। अक्षय हालांकि देखिए एक साधारण कदकाठी के है। या स्ट्रोक साठी सन्माननीय सीपजी दौनक यांच्यातर्फे रोख 500 रुपयांचं पारितोषिक आलंय। मैं उसी की बात कर रहा था। हालांकि देखिए साधारण सी कदकाठी है, ना उनके पास ज्यादा हाइट है ना ज्यादा बॉडी है, मगर उनके पास सही मायनों में टाइमिंग इतना जबरदस्त है। ओहो, फिर से एक बार जोरदार प्रयास करने की कोशिश की थी, मगर गेंदबाज सिद्धेश भी कम, यहां पे सिद्धेश को कम आंकने की गलती नहीं कर सकते, क्योंकि सिद्धेश ने इस मतलब बल्लेबाज को रीड कर लिया था। उनके दिमाग में मानो प्रवेश कर लिया था कि अगला शॉट कहां पे खेलने वाले हैं। स्लोवर वन का अस्त्र यहां पे इस्तेमाल किया। यह भी अस्त्र होना बहुत ही जरूरी है हर गेंदबाज के पास। जी हां, फिर से एक बार यार करने का प्रयास, मगर हेलीकॉप्टर उनके पास है और उसके ऊपर उनकी महारत है। ये मैंने हमेशा देखा है। इस वजह से अक्षय, हालांकि कभी कभी मुझे लगता है ये किरण पवार से भी डेंजरस बल्लेबाज है। ओवर की समाप्ति हो चुकी है, 43 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए 6 गेंदों में 9 रनों की जरूरत। 6 गेंदे 9 रन। हालांकि टेनिस क्रिकेट में और टेनिस क्रिकेट के इतिहास में यह आसान सा लक्ष्य कहा गया, देखा गया, मगर दोस्तों मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, यह क्रिकेट का खेल है, ये कबड्डी का खेल नहीं, ये हॉकी का खेल नहीं, ये फुटबॉल का खेल नहीं, जहां पे हम वक्त गुजार सकते हैं, टाइम पास कर सकते हैं। यहां पे हर एक गेंद कीमती है, उसी के साथ हर एक रन बहुत ही मूल्यवान है। जब तक अंतिम गेंद नहीं डाली जाती और जब तक अंतिम रन बोर्ड पर नहीं लगती, तब तक कहना बहुत ही मुश्किल होगा कि ये मैच कौन जीतेगा, क्योंकि महेश मकवाना, भरत मेहर, अजीत पुत्रन ऐसे गेंदबाजों को मैंने देखा है और दो रन 6 गेंदों में, 2 रन 6 गेंदों में, 3 रन 6 गेंदों में, 4 रन 6 गेंदों में, इस तरह के मैचेस को उन्होंने जितवाया है अपने टीम के लिए। और उस तरह की अगर कला इस गेंदबाज में हो तो ये मैच भी जीता जा सकता है। इस अभिमान से, इस स्वाभिमान से और इस आत्मविश्वास से आप यहां पे गेंदबाजी करने की। जी हां, इस सिचुएशन से लड़ना मैं जानता हूं, इस सिचुएशन को हैंडल में कर सकता हूं और ये मैच भी मैं जितवा सकता हूं। ये अगर आत्मविश्वास होगा तो ये मैच भी जीता जा सकता है। कुणाल नाइक आए हैं। हालांकि ये बहुत ही चतुरास्त्र गेंदबाज है, वर्सटाइल गेंदबाज है, अलग अलग तरह की गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। अगली गेंद, मगर बैकफुट पर जाकर उसे खेला जैसे मैंने कहा था कि यह अनोखा गेंदबाज है, गेंदों को घुमाना जानता है और यहां पे वही हुआ, एक बड़ा झटका अक्षय के रूप में डीप मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच और पहली गेंद के ऊपर बहुत बड़ी सफलता। धन्यवाद डीजे। कहते हैं कि पानी से नहाने वाले लिबास बदलते हैं, पानी से नहाने वाले लिबास बदलते हैं, मगर पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं। क्या यहां पे ये गेंदबाज इतिहास बदलेगा? क्योंकि हम देख सकते हैं पसीने से तरबदर हो चुके हैं। अब यहां पे मनोवैज्ञानिक दबाव जरूर है, मगर ये जुझारू खिलाड़ी है। इस खिलाड़ी को मालूम है, खिलाड़ी जानते हैं कि इस सिचुएशन से किस तरह से लड़ा जाता है, किस तरह से फाइट की जाती है और किस तरह से मैच में वापसी की जाती है। देखिए पहली गेंद के ऊपर एक बहुत ही बड़ा कांटा उन्होंने दूर किया है। अब 5 गेंदें और 9 रन। हालांकि बल्लेबाजों के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव यहां पे जरूर आया होगा। अगली गेंद, जी हां, अच्छी गेंद थी, मगर अपर कट बहुत ही खूबसूरती के साथ खेला, स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। कि ये एक स्ट्रोक से फिर से एक बार समीकरण यहां पे बिगड़ता हुआ, बदलता हुआ मैच। जी हां, यहां पे स्लोवर वन गेंद थी, उसे फुल टॉस बनाकर खेल दिया और गेंद सीमा रेखा के बाहर, तीर की तरह ये सीधा छक्का।
और इसी के साथ ये मैच जीत लिया है आसिफ 11 वरवटने ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। यांनी जिंकलं ना, हे टीम आहे ना, बरोबर ना, असंच ठेवायचं इकडे।